महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासारखं कार्यक्षम असं नेतृत्व त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. त्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर 2007 साली तेव्हापासून जो राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकास चालू झालेला आहे, ती विकासाची गंगा तुम्ही शहरामध्ये बघितली आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा बघितलेली आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट हे आपण शहराला त्या ठिकाणी दिले. मी तर म्हणेल की ज्या गोरगरीब आपल्या प्रभागातील जनता आहे त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी लाडकी मुलगी दत्तक योजना असेल, त्याचप्रमाणे 10वी-12वी मुलांना जी शिष्यवृत्ती दिली जाते ती शिष्यवृत्ती असेल, त्याचप्रमाणे वैद्यकीय योजनेचा लाभ, अशा अनेक योजना या राष्ट्रवादीच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाल्या. मध्यंतरीचा 2017 ते 22 काळ त्या ठिकाणी BJP सरकारचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुणेकरांना सुद्धा आजही त्या ठिकाणी त्यांनी जे मतदान करून त्यांना निवडून दिलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होतोय. परंतु खात्री आहे, अनुभवी आम्ही दोघं सोबत आहोत, मी असेल, योगेश बापू असेल, त्याचप्रमाणे हे जरी कमलेश कापरे आणि वर्षा पवार हे जरी नवीन उमेदवार असले तरी त्यांच्या घराला सुद्धा एक परंपरा आहे. कारण विजयाताई कापरे ह्या आमच्याबरोबर नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आबा त्या ठिकाणी सामाजिक कार्यात कायम त्यांचा पुढाकार असतो. त्याचप्रमाणे वर्षाताईंच्याबद्दल सांगायचं झालं तर रंजनाताई आणि शिवाजी भाऊ हे दोघे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी जपत असताना सर्वांना सोबत घेऊन जाणं ही काम करण्याची पद्धत सर्वांचीच आहे. त्यामुळे 100% खात्री आहे की 2 जुने असतील आणि 2 नवीन याचा स्वीकार 100% या प्रभागातील जनता करेल.